तर आज इथे आपण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची चकली बनवून तयार केलेली आहे, त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागते। 2 उकडलेले बटाटे वापरलेले आहेत, पण तरी सुद्धा चकली अजिबात तेल पीत नाही, तेलकट होत नाही आणि मऊ सुद्धा पडत नाही। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, यावरून तुमच्या लक्षात येईल की चकली किती मस्त कुरकुरीत झालेली आहे। आणि हे बघा, चकली आतून छान अशी पोकळ सुद्धा झालेली आहे आणि वरून मस्त काटेरी आणि खमंग कुरकुरीत झाली। लहान मुलांना अधेमध्ये खाण्यासाठी काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही चकली बनवू शकता। प्रवासामध्ये एखादा कुरकुरीत खाऊ तुम्हाला न्यायचा असेल तर नक्कीच ही चकली बनवायला काहीच हरकत नाही। चहा सोबत खाण्यासाठी एखादं छानसं स्नॅक्स तुम्हाला हवं असेल तर चहा सोबत सुद्धा तुम्ही ही चकली खाऊ शकता। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। आता बटाट्याची चकली बनवायची आहे, तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घ्यायची। बटाट्याची साल काढून झाली की त्यानंतर सुरीने याचे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। बटाटे कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाट्याचे तुकडे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्ध फुलपात्र इतकं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर लक्षात ठेवा, हे मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेत असताना यामध्ये बटाट्याचे तुकडे शिल्लक राहता कामा नये, अगदी बारीक याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। उकडलेले बटाटे मिक्सरवर फिरून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली। याला थोड्या वेळासाठी आता आपण बाजूला ठेवून देऊ। यानंतर एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 वाटी इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे मी घरी तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता। त्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला 1 वाटी इतकं बेसन पीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे, तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेले आहेत 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, 2 चिमूटभर इतका हिंग घेतलाय, 1 छोटा पाव चमचा हळद घेतली आणि 1 चमचाभर इतका मी ओवा घेतलेला आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता इथे आपण घेतलेली ही पीठ आणि कोरडे मसाले सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून एकमेकांमध्ये मिसळून घेऊ। पाणी न घालताच याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण घेतलेली ही पीठ आणि सगळे मसाले एकमेकांमध्ये छान असे मिक्स करून घेतले। यानंतर काय करायचंय, आपल्याला तुपाचं मोहन यामध्ये घालायचंय। इथे मी 4 चमचे इतकं कडकडीत गरम केलेलं तुपाचं मोहन घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता किंवा बटर सुद्धा यामध्ये घालू शकता। तर इथे बघा मी 4 चमचे इतकं कडकडीत तुपाचं मोहन या पिठामध्ये घातलेलं आहे। तूप थोडंसं गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच हे मोहन आपल्याला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर बघा थोडंसं हे थंड झालं की हातानेच पिठाला आपल्याला आपण घातलेलं तुपाचं मोहन चांगलं असं चोळून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या पिठाला हे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित लागलं जाईल। आता यानंतर काय करायचंय, आपण तयार करून घेतलेली ही जी उकडलेल्या बटाट्यांची पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। बटाट्याची पेस्ट या पिठामध्ये काढून घेतली। आता यातच आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये वरून जास्तीचं पाणी घालण्याची सुरुवातीला अजिबात गरज नाहीये। तर ही जी बटाट्याची पेस्ट आहे त्यामध्येच आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे। अगदीच गरज असेल आणि हे पीठ खूप जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा बटाट्याची पेस्ट घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर झाल्यासारखं जर का तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा मी इथे पाणी न घालताच इथे बघा हे चकलीचं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। मी जेवढी बटाट्यांची पेस्ट घेतलेली होती तेवढ्या पेस्ट मध्येच इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, त्यामुळे मला यामध्ये जास्तीचं पाणी घालण्याची अजिबात गरज लागलेली नाहीये। आणि हे बघा आपली बोटं यामध्ये रोवली जातील इतपत सैलसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आणि पिठाचा छान असा मौसूद गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता तयार करून घेतलेल्या या पिठापासून आपल्याला चकल्या बनवायच्यात। तर ही चकली बनवायला थोडीशी सोपी आहे आणि वेगळी सुद्धा आहे, कारण नेहमी आपण काय करतो, चकल्या बनवत असताना सुरुवातीला साच्याने अगोदर चकल्या पाडून घेतो आणि नंतर चकल्या तळायला घेतो। पण आता या चकलीसाठी काय करायचंय, चकलीचा साचा घ्यायचाय, त्यामध्ये ही स्टार आकाराची चकलीची जी प्लेट आहे ती घालून घ्यायची। त्यानंतर या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, उभा लांबट गोळा तयार करून घ्यायचा, चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचाय, साच्याचं झाकण लावायचंय आणि अशा पद्धतीने चकली पाडण्यासाठी आपल्याला साचा तयार करून घ्यायचा आहे।
तोपर्यंत इथे बघा मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासा पिठाचा गोळा घालायचा आहे। तर हे बघा, हा पिठाचा गोळा असा तेलावरती तरंगून आला की समजायचं तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे। आता काय करायचंय, गॅस मध्यम करायचा आणि तेलामध्येच डायरेक्ट आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे चकली पाडून घेऊ शकता। त्यासाठी अगदीच गोल आकारामध्ये चकली तेलामध्ये सोडली पाहिजे असं काही नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे चकली सोडून घ्यायची आहे। तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही चकली बनवायला किती सोपी आहे, कारण नेहमी आपण जेव्हा चकली बनवतो तेव्हा अगोदरच आपल्याला चकल्या व्यवस्थित गोल आकारामध्ये पाडून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर तयार करून घेतलेल्या चकल्या आपण तेलामध्ये तळून घेतो। पण ही जी चकली आहे ती आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडलेली आहे आणि हिला आपल्याला तळून घ्यायचंय। तर मध्यम गॅसवरती चकली आपल्याला चांगली तळून घ्यायची। तर बघा, दोन्ही बाजूने अलटपलट करून चकली छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळायची आहे। सुरुवातीला चकली तेलामध्ये घातली की खूप सारे तेलाचे बुडबुडे यावरती तयार होतात, पण जसजशी चकली तळत जाईल यातला पाण्याचा अंश कमी होत जाईल तसतसे यावरचे तेलाचे बुडबुडे हळूहळू कमी होत जातात। त्यामुळे मध्यम गॅस करायचा। मध्यम गॅसवरती चकली अलटपलट करून दोन्ही बाजूनी छान मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायची आहे। चकली तळत असताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही, कारण मोठ्या गॅसवरती जर का तुम्ही चकली तळून घेतली तर चकली वरवर तळली जाते, करपते आणि आतमध्ये तशीच मऊसर राहते। त्यामुळे थंड झाल्यानंतर ती नरम पडते आणि खायला देखील मऊ लागते, कुरकुरीत लागत नाही। तर हे बघा, 3 ते 4 मिनिटांसाठी याला मी मध्यम गॅसवरती अलटपलट करत दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि कुरकुरीत अशी चकली आपली तळून झालेली आहे। याला बाजूला काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेल्या पिठाच्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदीच झटपट ही मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत चकली आज आपण बनवलेली आहे। या इथे तुम्ही बघू शकता सगळ्या पिठाच्या ह्या मी छान अशा कुरकुरीत आणि काटेरी चकल्या बनवून तयार केलेल्या आहेत। बटाट्याचा वापर करून जरी आपण ही चकली बनवलेली असली तरी तुम्ही इथे बघू शकता चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये, मस्त काटेरी आणि कुरकुरीत बनून तयार झालेली आहे। आता इथे मी तुम्हाला एक चकली तोडून सुद्धा दाखवते, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की चकली किती मस्त कुरकुरीत झालेली आहे। आणि हे बघा, आतून छान पोकळ सुद्धा झालेली आहे, वरून मस्त काटेरी कुरकुरीत आणि आतून पोकळ अशी ही चकली खायला सुद्धा खूप छान लागते, कारण इथे आपण आज बटाट्यांचा वापर करून ही चकली तयार केलेली आहे। आता चकलीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवायचं, म्हणजे मग चकली 1 ते 2 महिने अजिबात खराब होत नाही, मऊ पडत नाही, अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत राहते। तर अशी ही वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची चकली तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।